नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एनजे अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आपण समाज कल्याण भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपण पाहत आहोत। आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक 25 आहे। जर याच्या अगोदरच्या प्रश्नपत्रिका तुम्ही पाहिल्या नसतील तर त्या सुद्धा तुम्हाला प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहायच्या आहे, ठीक आहे। मग या ठिकाणी बघूया, आपला पहिला प्रश्न काय आहे, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे हे आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे। मग इथं पहा, आपल्याला दोन विधानं दिलेत आणि विचारलंय की दोन्हीपैकी कोणतं विधान बरोबर आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारलंय। मग पहिलं विधान काय दिलं बघा, वरळीचा किल्ला हा मुंबई शहरातील कमी ज्ञात असणारे एक ऐतिहासिक ठिकाण आहे। दुसरं विधान काय दिलंय, ब्रिटिशांनी वरळीचा किल्ला 1675च्या दरम्यान बांधला होता। आणि या दोन विधानापैकी कोणतं विधान बरोबर आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे। मग जर तुम्ही दोन्ही विधान व्यवस्थित वाचले तर याचं उत्तर येईल 1 आणि 2 दोन्ही विधान बरोबर, हे आपलं याचं या ठिकाणी उत्तर येईल मित्रांनो। ओके, मग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की वरळीचा किल्ला कोणत्या शहरामध्ये आहे, तर हा मुंबई शहरामध्ये आहे। त्याच्यानंतर हा किल्ला कधी बांधलेला आहे, तर 1675ला बांधलेला आहे, ठीक आहे। कुणी बांधलेला आहे, तर ब्रिटिशांनी बांधलेला आहे। दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा, परीक्षेच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहे, ठीक आहे। पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 2 आहे। मित्रांनो, आपले मध्ये काही दिवस व्हिडिओ कंटिन्यू झाले नव्हते। आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मला थोडा घशाचा त्रास असल्यामुळे घसा जाम होता आणि त्याच्यामुळे आपण व्हिडिओ करू शकलो नव्हतो। पण आता आपली तब्येत एकदम ठणठणीत, एकदम व्यवस्थित झालेली आहे। त्याच्यामुळे आता आपला दररोज एक व्हिडिओ या ठिकाणी काय होईल, नियमितपणे येईल, ठीक आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी आपला प्रयत्न चालू आहे की तुम्हाला रिझनिंगचे पण व्हिडिओ चालू करायचे, त्याचबरोबर इंग्लिश आणि मराठी ग्रामरवरचे सुद्धा व्हिडिओ चालू करण्याचा आपला प्रयत्न या ठिकाणी असणार आहे, ठीक आहे। मग या ठिकाणी बघूया दुसरा प्रश्न, मृत्युंजय या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत असं आपल्याला विचारलंय। कॉमन प्रश्न आहे, तुम्हाला सगळ्यांना माहित असेल मृत्युंजय ही कोणाची कादंबरी आहे, तर ही शिवाजी सावंत यांची कादंबरी आहे, ठीक आहे। मग या ठिकाणी तुम्हाला काही महत्त्वाच्या मराठीमधल्या काही महत्त्वाच्या कादंबऱ्या किंवा पुस्तक आणि त्यांचे लेखक तुम्हाला तोंडपाठ ठेवायचे आहेत। का ठेवायचे आहेत, तर हे परीक्षेच्या दृष्टीने अतिशय इम्पॉर्टंट आहे। TCS याच्यावरती काय करत आहे, 100% तुम्हाला प्रश्न विचारत आहे, ठीक आहे। मग बघा, मृत्युंजय कोणाची आहे, शिवाजी सावंतची आहे। त्याच्यानंतर महत्त्वाची श्रीमान योगी रणजित देसाईची आहे। त्याच्यानंतर पानिपत विश्वास पाटील, युगंधर पुन्हा शिवाजी सावंत यांची, दुनियादारी सुहास शिरवाळकर, पार्टनर वपू काळे, त्याच्यानंतर मुसाफिर अच्युत गोडबोले आणि राधे ही रणजित देसाई यांची कादंबरी आहे, ठीक आहे। सगळ्या महत्त्वाच्या या ठिकाणी आपण घेतलेल्या आहेत। अजूनही तुम्हाला काही पुस्तकं आणि लेखक आहेत ते तुम्हाला तोंडपाठ करून ठेवायचे आहेत, ठीक आहे। एक या ठिकाणी मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची अशी सूचना, मित्रांनो आपण समाज कल्याण भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे। आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की यामध्ये आपण काय केलेलं आहे, TCS पॅटर्ननुसार तुमच्या संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित अशी आपली ही टेस्ट सिरीज असणार आहे। मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय काय भेटेल मित्रांनो, तर या ठिकाणी तुम्हाला 10 टेस्ट पेपर भेटतील। त्याचबरोबर TCSने घेतलेल्या अतिशय IMP अशा 100 प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी उत्तरासहित प्रोव्हाइड केल्या जातील, ठीक आहे। त्याचबरोबर या टेस्ट सिरीजवरतीच तुम्हाला फ्रीमध्ये आपण अतिशय IMP अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड करत आहोत। मग यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील बघा, मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित असेल, त्याच्यानंतर बुद्धिमत्ता, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, ह्या सगळ्या विषयाच्या अतिशय IMP अशा नोट्स तुम्हाला आपण या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहोत। मग जर तुम्ही एवढ्या सगळ्या स्टडी मटेरियलचा जरी अभ्यास केला तरी तुम्ही परीक्षेमध्ये 170 पेक्षा जास्त मार्क या ठिकाणी सहज घेऊ शकता, ठीक आहे। मग ह्या सगळ्या स्टडी मटेरियलची किंमत किती मित्रांनो, तर फक्त 250 रुपये किंमत आहे। परंतु यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे। जर तुम्ही ऑफरनुसार जर तुम्ही आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ऑफरनुसार ही टेस्ट सिरीज तुम्हाला काय होईल, फक्त आणि फक्त 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडेल। मग हे 139 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत, तर तुमच्याकडे गुगल पे असेल, फोन पे असेल, त्या ठिकाणी आपला नंबर आहे बघा 96 89 14 16 30, पुन्हा एकदा सांगतो
96 89 14 16 30 हा आपला गुगल पे फोनपे नंबर आहे. यावरती काय करायचं 139 रुपये पे करायचे आणि तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा एक काय करायचं आहे स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि हा स्क्रीनशॉट मला व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे. व्हॉट्सॲपला सुद्धा आपला हाच नंबर आहे 96 89 14 16 30. ठीक आहे. तुमचा व्हॉट्सॲपवरती स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर 2 मिनिटांमध्ये तुम्हाला संपूर्ण स्टडी मटेरियल या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जाईल. पुढचा प्रश्न बघूया 3 नंबर. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या धरणाला मोडक सागर धरण असेही म्हटले जाते असं विचारलंय. मग मोडक सागर धरण कोणत्या धरणाला म्हटलं जातं तर ते वैतरणा धरणाला म्हटलं जातं. ठीक आहे. मुंबई ठाणे शहराला पाणी पुरवठा करणारं हे धरण आहे, खूप महत्त्वाचं आहे. मग या ठिकाणी तुम्हाला अजूनही काही कोणत्या धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात हे लक्षात ठेवायचं आहे. बघा, कोयना धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात शिवसागर म्हणतात, विष्णुपुरी धरणाच्या जलाशयाला शंकरसागर, राधानगरी धरणाच्या जलाशयाला लक्ष्मी सागर, उजनी धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात यशवंत सागर. इम्पॉर्टंट आहे, TCSने प्रश्न याच्यावरती विचारलेला आहे. म्हणून तुम्हाला मित्रांनो मी काय सांगत असतो, तुम्हाला TCSने विचारलेले जे प्रश्न आहेत त्याला आपण PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर म्हणतो, हे तुम्हाला अभ्यासायचे आहेत. मग ते कोणत्याही परीक्षेसाठी विचारलेले असू, फक्त अट एकच पाहिजे की ती परीक्षा TCSने घेतलेली पाहिजे. TCSचे सगळे प्रश्न काय होत आहेत पुन्हा परीक्षेमध्ये जशाच्या तशा रिपीट होत आहेत. ठीक आहे. म्हणून मी तुम्हाला घसा ओरडून सांगतोय, पहिल्यापासून घसा दुखत असला तरी ओरडून सांगतोय की बाबांनो तुम्हाला जेवढ्या मिळतील तेवढ्या TCSच्या प्रश्नपत्रिका काय करा सोडवा, त्याच्या बाहेर काही येणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर जायकवाडी धरणाच्या जलाशयाला नाथसागर म्हणतोय, पानशेत धरणाच्या जलाशयाला तानाजी सागर, याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे TCSने. ठीक आहे. माणिकडोह धरणाला शहाजी सागर, इथं सुद्धा प्रश्न आलेला आहे. हा माणिकडोह धरणावरती काय म्हणतात शहाजी सागर, आणि हे धरण कोणत्या नदीवरती आहे हे सुद्धा TCSने विचारलं होतं. बघा, मग हे कोणत्या नदीवरती आहे तर हे कुकडी नदीवरती आहे. ठीक आहे. लक्षात असू द्या, महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यावरती प्रश्न TCSने विचारलेला आहे. दोन्ही विचारलेत, जलाशयाला काय म्हणतात हे सुद्धा विचारलंय आणि कोणत्या नदीवरती हे धरण आहे हे सुद्धा विचारलेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 4 नंबर. दक्षिण आफ्रिकेतून परत आल्यानंतर महात्मा गांधीजींनी सत्याग्रह यात्रा कुठून सुरू केली. आता प्रश्न वाचला तर थोडं किचकट वाटतो, थोडा अवघड वाटतो, पण प्रश्नाचा मतितार्थ जर समजून घेतला तर सरळ सरळ सांगितलं की बाबा गांधीजींनी पहिला सत्याग्रह कुठे केला असं विचारलंय आपल्याला. आता झालं की नाही सोपं बघा बरं. म्हणजे TCSचे काय होतं, हे TCS काय करतं प्रश्नपत्रिका इंग्लिशमध्ये काढतं आणि हे इंग्लिशमधून काय केलं जातं गुगल ट्रान्सलेट केलं जातं. ठीक आहे. मग ते गुगल ट्रान्सलेट केल्यामुळे काही वाक्य काय होतात आपल्याला असे व्यवस्थित मराठीमधून कळत नाहीत. जर तुम्हाला मराठीमधून प्रश्न व्यवस्थित कळत नसेल ना तर सरळ तिथं प्रश्नाची लँग्वेज चेंज करता येते. एकदा प्रश्नाची लँग्वेज इंग्लिश करून बघा, तुम्हाला प्रश्न आपोआप कळेल. ठीक आहे. मग या ठिकाणी कोणत्या सत्याग्रह केला होता पहिला तर तो होता चंपारण्य सत्याग्रह. आता हे चंपारण्य सत्याग्रह कधी केला हा पण विचारलं जातं. कधी केला होता 1917ला. हे चंपारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे तर बिहार राज्यामध्ये आहे. आणि इथं कशासाठी सत्याग्रह केला होता तर निळीचा सत्याग्रह केला होता किंवा निळी पिकवण्याचा उठाव केला होता. म्हणजे काय पहा, तिथले जे युरोपियन शेतकरी होते हे स्थानिक शेतकऱ्यांना 3/20 भागावरती काय नीळ पिकवण्याची सक्ती करायची आणि त्याच्या विरोधात काय केलं होतं महात्मा गांधीजींनी हा सत्याग्रह केला होता. हे लक्षात ठेवा. याला 3 काठिया पद्धत पण म्हटलं जातं. पहा, 3 काठिया प्रश्न विचारलेला आहे. 3 काठिया पद्धत कशाच्या संदर्भात आहे तर ही कशाच्या संदर्भात होती निळीच्या संदर्भात होती. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं हा जो सत्याग्रह होता या सत्याग्रहाला महाराष्ट्रामधून 2 महिला गेल्या होत्या आणि त्या 2 महिला कोणत्या याच्यावरती TCSने प्रश्न विचारला. मग बघा, अवंतिकाबाई गोखले आणि आनंदी वैशंपायन ह्या त्या 2 महिला होत्या. ठीक आहे. पुढचा 5 नंबर प्रश्न. 1857 या बंडानंतर नानासाहेबांनी डॅश मध्ये आश्रय घेतला. आता काय विचारलंय की जो 1857चा जो उठाव झाला या उठावानंतर नानासाहेबांनी कोठे आश्रय घेतला असं विचारलंय. मग नानासाहेब कुठे गेले होते तर नानासाहेबांनी नेपाळला पलायन केलं होतं. त्याच्यानंतर परत कधी नानासाहेब सापडले नाही किंवा इंग्रजांना त्यांची परत कधी ओळख पटवता आली नाही. ठीक आहे. मग नानासाहेबांचं मूळ नाव काय होतं तर धोंडोपंत होतं. त्याच्यानंतर नानासाहेब हे काय होते बघा तर दुसरा बाजीराव पेशवा यांचे काय होते दत्तक पुत्र होते. ठीक आहे. आणि या नानासाहेबांनी 1857च्या उठावामध्ये कुठं नेतृत्व केलं होतं
तर कानपूर या ठिकाणी उठावाचं नेतृत्व केलं होतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू 6 नंबर. खालीलपैकी कोणते सूचक UNDP ने प्रकाशित केलेल्या मानव विकास निर्देशांकाचे नाही? आता मानव विकास निर्देशालाच काय म्हटलं जातं? HDI म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हटलं जातं. मग कोणतं निर्देशक नाही असं विचारलंय बघा. अर्भक मृत्यूदर, तर हेच आपलं उत्तर असणार आहे. अर्भक मृत्यूदर याच्यामध्ये नाही. मग कोणकोणते निर्देश आहेत बघा, तर जन्माच्या वेळी अपेक्षित आयुर्मान आहे, त्याच्यानंतर शालेय शिक्षणाची अपेक्षित वर्ष आहेत आणि दरडोई GNI म्हणजे ग्रॉस नॅशनल इन्कम आहे. ठीक आहे, म्हणजे दरडोई उत्पन्न आपण त्याला म्हणू शकतो. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की मानव विकास निर्देशांक कोणाद्वारे जाहीर केला जातो? हा कोणाद्वारे? UNDP म्हणजेच काय? युनायटेड नॅशनल डेव्हलपमेंट प्रोग्राम, याच्यातर्फे काय केला जातो? हा HDI किंवा मानव विकास निर्देशांक जाहीर केला जातो. महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. पुढचा 7 नंबर. ग्रामीण भागातील सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकारने मार्च 2021 मध्ये खालीलपैकी कोणती योजना सुरू केली? आता या ठिकाणी तुम्हाला TCS तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या ज्या योजना आहेत ना, या योजनावरती तुम्हाला प्रश्न विचारत आहे. ठीक आहे, आपण आता चालू घडामोडीचा व्हिडिओ घेणार आहोत, त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या योजना या ठिकाणी काय करू आपण कव्हर करून घेऊ. ठीक आहे, बघूया मग कोणती योजना सुरू केली होती? महासमृद्ध महिला सशक्तीकरण योजना सुरू केली होती. महिला बचत गटामार्फत ही योजना चालू होती. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया 31 नंबर. सॉरी 8 नंबर आहे, इथे 31 दिसलं म्हणून मला वाटलं 31 नंबर. 31 मार्च 2020 रोजीनुसार महाराष्ट्र एकूण स्थापित वीज निर्मिती क्षमता 1.5 मेगावॅट होती. प्रश्न जसा तसा वाचला तर काही कळणार नाही. त्यांनी सरळ सरळ काय विचारलं की बाबा महाराष्ट्राची स्थापित वीज निर्मिती क्षमता किती मेगावॅट आहे असं विचारलं. आणि कधी? 31 मार्च 2020 नुसार. आता ही जी आकडेवारी आहे ही कुठून येते बरं? ही आकडेवारी, तर ही आकडेवारी पहा, अर्थसंकल्पाच्या अगोदर सरकार काय करत असते? एक आर्थिक पाहणी अहवाल देत असतं. त्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये काय असतं? ही माहिती असते. मग ती आता 2020 विचारलंय तर किती होती त्यावेळेस क्षमता आपली? 42,522 मेगावॅट ही काय होती? महाराष्ट्राची स्थापित वीज निर्मिती क्षमता होती. पुढचा प्रश्न आहे 9 नंबर. भारताकडे डॅश लांबीचे अंतर्देशीय नौकानयन जलमार्ग आहेत. आता अंतर्देशीय म्हणजे कसे? देशांतर्गत वाहतुकीचे किती किलोमीटर लांबीचे जलमार्ग आहेत असं विचारले तर मग त्याचं उत्तर आहे 14,500 किलोमीटर लांबीचे. ठीक आहे. त्याच्यानंतर अलीकडेच एक प्रश्न विचारला जातो की भारताने राष्ट्रीय जलमार्ग कायदा कधी केला? तर राष्ट्रीय जलमार्ग कायदा कधी केलेला आहे? 2016 केलेला आहे. आणि त्याच्या अंतर्गत भारतामध्ये किती राष्ट्रीय जलमार्ग घोषित केलेत असं पण विचारलं जातं. आता या ठिकाणी बघा 111 झाले, पण मला वाटतं हे चुकीचं असेल, बहुतेक 11 असेल, कारण मी कन्फर्म करून तुम्हाला सांगतो. ठीक आहे, 111 तर नसेल असं मला वाटतंय. उद्याच्या व्हिडिओमध्ये किंवा एखाद्या व्हिडिओमध्ये आपण हा प्रश्न रिपीट करून ते कन्फर्म करतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया 10 नंबर. ऑक्टोबर 2020 पर्यंत महाराष्ट्रात 37 सेजपैकी कोकण विभागांतर्गत किती आहेत असं विचारलंय. मग कोकण विभागांतर्गत किती होते? तर हे 11 होते. महाराष्ट्रात किती होते? एकूण 37 होते. हे सुद्धा पहा 2020चं विचारलंय. म्हणजेच 2021-22 ला जो आर्थिक पाहणी अहवाल आला होता महाराष्ट्राचा, त्या आर्थिक पाहणी अहवालामधून तुम्हाला 2 प्रश्न या ठिकाणी एकाच परीक्षेमध्ये TCSने विचारले होते. म्हणून तुम्हाला जे आर्थिक पाहणी अहवाल आहेत ना, आता येईलच, मला वाटतं मार्चमध्ये येत असतो अर्थसंकल्प महाराष्ट्राचा, त्यावेळेस तुम्हाला आर्थिक पाहणी अहवाल भेटेल. त्याचा चांगला अभ्यास करा. आपणही वाटलं असतं त्याच्यावरती एखादा व्हिडिओ बनवू. ठीक आहे. मग या सेजची स्थापना कोणत्या कायद्यानुसार किंवा कधी झाली असं विचारलं जातं. मग सेजची स्थापना कधी झाली होती? 31 मार्च 2000, म्हणजे 2000 पासून महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये सेज स्थापन करायला लागलो आपण. परंतु सेज कायदा कधीचा आहे? तर सेज ऍक्ट हा 2005चा आहे. फरक लक्षात ठेवा. स्थापना जर विचारलं तर 2000 उत्तर लिहा, ऍक्ट जर विचारला तर 2005 लिहा. आणि हे सेज आपण कोणाच्या धर्तीवर भारतात स्थापन केलेलं आहे? तर चीनच्या म्हणजे चायनाच्या धर्तीवरती आपण सेजची निर्मिती केलेली आहे. आता सेजचा उद्देश काय बघा, तर सीमा शुल्क आणि अवकारी कर मुक्तता, त्याच्यानंतर 10 वर्षासाठी आयकर मुक्तता, वस्तूंची विनाशुल्क आयात निर्यात याच्यासाठी संमती देते. म्हणजे या ठिकाणी आर्थिक स्वातंत्र्य दिलं जाते. ठीक आहे. पुढचा प्रश्न 11 नंबर. संघ लोकसेवा आयोगाची कर्तव्य, कार्य आणि जबाबदाऱ्या खालीलपैकी कोणत्या कलमांतर्गत नमूद देण्यात आलेल्या आहेत किंवा नमूद करण्यात आलेल्या आहेत? तर ह्या कलम 320 मध्ये काय आहेत?
संघ लोकसेवा आयोग, त्यालाच आपण काय म्हणतो, UPSC. मग UPSCची कर्तव्य, कार्य आणि जबाबदाऱ्या कोणत्या कलमामध्ये आहेत, तर त्या कलम 320 मध्ये आहे. ठीक आहे. संघ लोकसेवा आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार केली जाते, तर UPSCची स्थापना कलम 315 नुसार केली जाते. आणि हे जे आयोगाचे अध्यक्ष आणि इतर सदस्य असतात यांची नियुक्ती कोणत्या कलमानुसार केली जाते, तर कलम 316 नुसार. आणि कोणाद्वारे नियुक्ती केली जाते, तर राष्ट्रपतीद्वारे नियुक्ती केली जाते. ठीक आहे. पुढचा प्रश्न 12 नंबर, महाराष्ट्रात किती महानगरपालिका आहेत. आता इथं काय विचारलं बघा, महाराष्ट्रामध्ये किती महानगरपालिका आहेत असं विचारलं. मग महाराष्ट्रात सध्या किती महानगरपालिका आहेत, 29 महानगरपालिका आहेत. ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 29वी महानगरपालिका म्हणजे शेवटची महानगरपालिका कोणती आहे, जालना आहे. त्याच्यानंतर 28वी पण लक्षात ठेवायचं, इचलकरंजी आहे. आणि 27वी कोणती आहे, पनवेल आहे. ठीक आहे. प्रश्न विचारू शकतात. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्हा परिषदा किती, हा प्रश्न तर वारंवार विचारला जातो. किती जिल्हा परिषद आहेत महाराष्ट्रामध्ये, एकूण 34 जिल्हा परिषद आहेत. ठीक आहे. 13 नंबर, खालीलपैकी कोणाला व्यापार आणि उद्योग क्षेत्रात पद्मभूषण पुरस्कार 2021 ने सन्मानित करण्यात आलेला आहे. मग 2021ला पद्मभूषण पुरस्कार कोणाला मिळाला होता, तर श्री रजनीकांत श्रॉफ यांना हा पुरस्कार मिळाला होता. आणि हे रजनीकांत श्रॉफ काय आहेत पाहत, तर तुम्हाला आदित्य बिर्ला ग्रुप माहित असेल. या आदित्य बिर्ला ग्रुपचे ते काय आहेत, संस्थापक आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न 14 नंबर, कामाईचा हे एक डॅश डॅश आहे. काय विचारलंय, कामाईचा हे काय आहे असं विचारलंय. तर हे काय आहे, एक तंतू संगीत वाद्य आहे किंवा तंतू वाद्य आहे. आणि हे कोणत्या राज्यामध्ये लोकप्रिय आहे, तर राजस्थान आणि गुजरात राज्यामध्ये हे लोकप्रिय आहे. विशेष करून राजस्थानमधले जे लोकगीत आहेत त्याच्यामध्ये हे वाद्य वाजवलं जातं. ठीक आहे. पुढचा प्रश्न 15 नंबर, तत्वार्थ सूत्र खालीलपैकी कोणत्या भाषेत लिहिलेलं आहे. काय, तत्वार्थ सूत्र कोणत्या भाषेत लिहिलेलं आहे, तर हे संस्कृत भाषेमध्ये लिहिलेलं आहे. कोणी लिहिलेलं आहे, तर याचे लेखक आहेत आचार्य उमास्वामी हे काय, त्याचे लेखक आहेत. कोणत्या धर्माचं आहे हे, तर हे जैन धर्माचा एक महत्वाचा ग्रंथ आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 16 नंबर, खालीलपैकी कोणत्या राज्याने एक प्राकृत भाषा असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये सेतुबंधाची रचना केली. आता सेतुबंधाची रचना कोणी केली असं विचारलंय. मग याची रचना कोणी केली होती, तर ही प्रवरसेन दुसरा याने केली होती. पुढचा प्रश्न बघूया 17 नंबर, खालीलपैकी कोणाला कर्नाटक संगीताचे पितामह म्हणून ओळखले जाते. कर्नाटक संगीताचे पितामह म्हणून कोणाला संबोधले जाते असं विचारलंय. मग हे पुरंदरदास यांना काय म्हटलं जातं, कर्नाटक संगीताचे पितामह म्हटलं जातं. बघा हे प्रश्न असे मित्रांनो, तर हे प्रश्न कुठल्याही तुम्हाला पुस्तकामध्ये सापडणार नाहीत. मग आपण पेपरवरून देऊन आला की म्हणतो सर काय विचारलं होतं, पुस्तकातलं तर काहीच विचारलं नाही. मी 700 रुपयाचं पुस्तक आणलं, मी 500 रुपयाचं पुस्तक आणलं, पण त्यातलं काही विचारलंच नाही, असं होतं की नाही, होतं. मग हे प्रश्न कुठून आलेले असतात, तर हे प्रश्न आलेले असतात TCSच्या PYQ मधून. म्हणून तुम्हाला सांगतो मी, तुम्हाला जेवढं जास्त होईल तेवढे काय करायचे, तुम्हाला TCSचे क्वेश्चन पेपर सोडवायचे आहेत. मग ते कोणत्याही पदासाठी असू, कोणत्याही विभागाचे असू, फक्त अट एवढी पाहिजे आपली की तो पेपर TCSने घेतलेला पाहिजे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया 18 नंबर. आणि एखादा विचारलं की सर प्रश्न कुठे भेटतात, तर आपण स्वतःच काय करतो, तुम्हाला TCSचे 100 प्रश्नपत्रिका देत आहोत. म्हणून ते एवढ्या जर प्रश्नपत्रिका सोडल्या ना, तर तुमचा 80-90% अभ्यासक्रम काय होईल, फक्त एवढ्या प्रश्नपत्रिकेमधूनच तुमचा कव्हर होऊन जाईल. ठीक आहे. युनेस्को हेरिटेज साईट राणी की वाव गुजरातच्या कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे असं विचारलंय. मग ही राणी की वाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर ही पाटणा जिल्ह्यामध्ये आहे. कोणत्या राज्यामध्ये आहे, तर ही गुजरात राज्यामध्ये आहे, पण लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि याला भारतीय रिझर्व्ह बँकेने काय केलं बघा, जुलै 2018 पासून 100 रुपयाच्या नोटीवरती जे चित्र आहे ना, ते ह्या राणी की वावचं चित्र आहे बघा. ठीक आहे. आणि 2014ला काय केलं होतं, या राणी की वावला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिलेला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 19 नंबर, महाराष्ट्र डॅशाच्या उत्तर पश्चिम भागात वसलेला आहे. मग महाराष्ट्र कशाच्या उत्तर पश्चिम भागात वसलेला आहे, तर महाराष्ट्र हे दख्खन पठारावरती आहे आणि दख्खन पठाराच्या उत्तरी पश्चिम भागामध्ये आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपला 20 नंबर, माजुली हे बेट कोणत्या नदीशी संबंधित आहे असं विचारलंय. मग खाली ऑप्शन आहेत बघा, ऑप्शन वाचा आणि येणारं उत्तर काय करायचंय कमेंटमध्ये सांगायचंय.
सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगत चला. ओके, धन्यवाद मित्रांनो.